श्रोते हो नमस्कार. 17 मे 2026 पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अधिक मास सुरू होते. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास याला पुरुषोत्तम मास मलमास म्हणून पण ओळखले जातं. बघा, पोथी लावली जायची अगोदरच्या काळामध्ये अधिक मासामध्ये आणि सगळेजण ऐकायचे ते संध्याकाळी. पण आता मला काही माहिती नाही, मला तर वाटत नाही असं की बऱ्याच ठिकाणी लावली जात असेल म्हणून. पण खेडोपाड्याने आणखीन पण ह्या गोष्टी आहेत. या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य संकल्प केले जातात आणि पुण्यपदरात पाडून घेतलं जातं. मग त्यापैकीच एक म्हणजे काय तर 33 दिव्यांचं दान या महिन्यामध्ये केलं जातं. आपल्या यथाशक्तीप्रमाणे कुणी कुणी तांब्याचे दिवे, कुणी चांदीचे दिवे, कुणी आपले कणकेचे दिवे, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार 33 वाती लावून 33 दिव्यांमध्ये 33 दिवे लावणं, तर एकाच दिव्यामध्ये 33 वाती पण तुम्ही लावू शकता. बरं, आता मग तुपाचे दिवे लावता येतात. सगळ्यात चांगलं तुपाचे दिवे लावणं. परंतु जर शक्य नसेल, कारण तूप पण आता भरपूर महाग झालेलं आहे, सर्वसामान्यांना काहींना शक्य असतं, काहींना शक्य नसतं, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, तर तुम्ही मोहरीच्या तेलाचे दिवे किंवा तिळाच्या तेलाचे दिवेसुद्धा तुम्ही लावू शकता. तेही शक्य नसेल तर आपले साधे आपल्या घरात वापरायच्या तेलाचे दिवेसुद्धा तुम्ही लावू शकता. असं शास्त्रामध्ये नाही लिहिलेलं की खाद्यतेलाचे दिवे लावावेत म्हणून, म्हणजे मी तर नाही वाचलेलं. परंतु मला काय वाटतं की भाव महत्त्वाचा. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची, जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे आपल्याला. कारण तिळाचं तेल महाग आहे, मोहरीचं तेल महाग आहे, तूप महाग आहे. काय करायचं ज्यांना शक्य नाही त्याने, तर कमीत कमी आपल्या खाद्यतेलाचे तरी दिवे लावावे. तेवढीच मनाला काय असते ते समाधान असतं, आनंद असतं, काहीतरी केलेल्याचं समाधान असतं. तर 33 दिवे लावा आपल्या देवघरासमोर. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर देवघरासमोर लावा आणि कुठल्याही वेळी लावा. सकाळी लावा, दुपारी लावा, संध्याकाळी लावा. आता कसं आहे, वर्किंग वुमन असतात, वेळ नसतो मंदिरात जाऊन तिथं तेवढा वेळ, कारण 1-1.5 तास तर जातो. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य जा, त्याच्यामध्ये अजिबात हायघाई करू नका. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या देवघरासमोर लावा, जवळच्या मंदिरात जाऊन लावा. कारण महादेवाचं मंदिर तर असतंच आहे. शालिग्राम असेल तर त्याच्यासमोर पण शाळीग्रामासमोरसुद्धा तुम्ही लावू शकता. हर आणि हरी काही वेगळे नाहीत, एकच आहेत. आणि आपली मनोकामना बोला तर ती मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. आणखीन काय होतं तर लक्ष्मी स्थिर होते, जन्मजन्मांतरीचं दारिद्र्य नष्ट होतं, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा, जो अधिक महात्म्य आहे, अधिक मासाचं महात्म्याची पोथी आहे, त्याच्यामध्ये अध्याय 24व्यामध्ये श्लोक नंबर 13, 14 आणि 15मध्ये ह्या दिव्यांचं सांगितलेलं आहे की कसे लावायचे, कशासाठी लावायचे, त्याची फलश्रुती काय आहे. तर जन्मजन्मांतरीचं दारिद्र्य नष्ट होतं आणि लक्ष्मी स्थिर होते, अलक्ष्मी नष्ट होते, विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन. तसं आपण वाचतो की नाही गणपती स्तोत्र म्हणत असताना, तर तशा प्रकारे तुम्हाला जे तुमची इच्छा आहे ते तुम्हाला मिळतं, अशी मान्यता आहे. तर ही सेवा नक्की करा, कारण 3 वर्षांनी येणारा हा महिना आहे आणि आपण परमेश्वरासाठी करत असतो. असं म्हणण्याला काहीसुद्धा अर्थ नाही, कारण आपण स्वतःसाठी करत असतो. आपण असं कधी आहे का की देवावर खूप प्रेम आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करतो. करतही असतील काहीजण, त्याच्याबद्दल पण माझं म्हणणं नाही. कारण अशी लोकं असतात भक्त मंडळी की फक्त परमेश्वरावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, भाव आहे म्हणून तुकाराम महाराजांसारखी भक्ती केली जाते. आता सध्यासुद्धा असे खूप लोक आहेत. परंतु आपण सर्वसामान्य लोक किंवा माझ्यासारखी सर्वसामान्य मी मला काहीतरी मिळावं म्हणूनच ह्या गोष्टी करत असते. बरोबर आहे का नाही? कारण प्रपंच आहे, इलाज नाही, आणि त्याच्याशिवाय कोणाच्या गळ्याला पडणार आणि कोणाला हाक मारणार. आणि कमीत कमी आपण ही केलंय, ही गोष्ट परमेश्वराची केले आणि नक्कीच चांगलं होईल, कमीत कमी हा भाव तर मनामध्ये येतो, पॉझिटिव्हिटी येते, असं मला वाटतं. तर श्रोते हो, नक्कीच तुम्ही हा 33 दिव्यांचं दान करा आणि त्याची फलश्रुती पदरात पाडून घ्या. हे 33 दिवे तुम्ही नाण्यांवरती पण लावू शकता, फुलवाती ठेवून तुपात बुडवून, किंवा मग आवळ्यावरती सुद्धा हे 33 दिवे तुम्हाला लावता येतात फुलवातीचे. कसं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लावू शकता. आणि आवळी पूजनाचं पण महत्त्व या महिन्यामध्ये खूप आहे. तर दररोजचं आवळी पूजन करणं पण चांगली गोष्ट आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. धन्यवाद श्रोते हो, धन्यवाद.